नेणार कोणी नाही. मुलगा राहतो त्या गावात खूप जोरानं चावला. म्हटलं मग मला लक्षात आलं की आता तर विंचू वर चढून राहिला. तुकाराम महाराजांना अभंग लिहून ठेवले, त्यांच्या अनुभूतीत अभंग आले. आपण का नाही अनुभूती घ्यायची त्याची. मग मी एक अभंग 100 वेळा म्हणला. विंचू वडत चढत होता, तो अभंग म्हणला. 15 मिनिटात तो विंचू उतरला. तो अभंग प्रचितीत आला तुकाराम महाराजांच्या, किंवा तेवढी जेव्हा आपली त्याचा अनुभव येईल, प्रचिती येईल, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं शुद्ध झालो, पात्र झालो. समजा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया, विषते अमृत आगाधते हित, अकर्तव्यनी तव होईत्याशी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाची एक परी, सकाळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जेते येणे अनुभवे हात अवघड. काय काय गोष्टी सांगतात तुकाराम महाराजांनी? 3 गोष्टी जहाल आहेत: आग, वाघ आणि नाग. अभंगातच आहे. आग, वाघ आणि नाग. सर्प विंचू दिसे, सर्प विंचू दिसतात. सावलेला विंचू जरा जरा उतरला अभंग म्हणल्यावर. विषयाचं अमृतात रूपांतर होते, शत्रूचं मित्रात रूपांतर होते, अकर्तव्याची नीत होऊन जाते. एखादं अकर्तव्य आपल्याकडून घडलं, अकर्तव्य, पण देवाची अनुभूती आल्यावर ते सर्ग होऊन जाते, किंबहुना ते अकर्तव्यही कर्तव्य ठरते. पण तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे ते येणे. तेव्हा देवाची कृपा झाली असं समजा. अनुभूती घेतली पाहिजे. मग आता मग कोणपर्यंत सांगता गजानन महाराज हे शेवटचं कीर्तन आहे बघितलं. मी कीर्तन करतो सोडले म्हणजे मरतो असं नाही, राहणार जिवंतच. पण मी या वर्षी संकल्प केला की आता कीर्तनच करायचं. नाही, आता काहीतरी आपण आपल्यासाठी तप केलं पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. आतापर्यंत लोक काय करतात, जगलो. आपल्याकरता जगून पहा काहीतरी थोडंफार. आता संकल्प केलेला, आता देव कोटपर्यंत संकल्प पूर्ण करतो. तसे आम्ही आदियोगी लोक आहे म्हणा, एकदा मनावर घेतलं की तेच करतो आहे. चला, अशा अनुभूती असल्या पाहिजे आणि अनुभूती घेतल्याही पाहिजे. अशा कितीतरी अनुभूती आहेत. याचा एक तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असा आहे की बा ते ज्वारीचे कणस पडले, ते आणायला गेले, त्यांना ते कळव्याचे जरा पानं बांधले तर ते पाखरं उडून गेले. तुकाराम महाराजांना खेद वाटला, अरे उडून गेले, मला का मी काय तुमचा शत्रू थोडा. पण जेव्हा ते तिथंच भजन करायला लागले, तेव्हा त्या चिमण्याही त्यांच्या खांद्यावर येऊन बसल्या. तेव्हा त्यांना आता समजलं का आता खऱ्या अर्थानं पांडुरंगाची कृपा झाली. अवघे भूते साम्य आले, ऐशी म्या देखील काही होईल. आहे की नाही? भूत साम्य येणं असं मी कधी पाहिजे आणि कधी माझ्या डोळ्यानं त्याची नजर येईल. अशा प्रकारची परमार्थातली मागणी आहे. तुकाराम महाराजांनी अशा प्रकारची मागणी मागली का नर नारी बाळे अवघा नारायण, ऐशी माझे मन करी देवा, देवा माझं मन असं कर. त्या मनाची अशी तयारी कर की त्या मनातच असं रुजू दे की नर नारी बाळे सर्व नारायण आहे, देव आहे असं होते. आता हे झाली एक बाजू. दुसरी बाजू त्याने अशी मांडली की काही गोष्टी माझ्यामध्ये नसल्या पाहिजेत, काही असल्या पाहिजे, काही नसल्या पाहिजे. माझ्या मनात आता काय काय नसलं पाहिजे. ज्या मनामध्ये नर नारी बाळे नारायण तयार झालं
त्या मनात बाकीचे विकार शिरायला नाही पाहिजे. मग का नयो काम, नयो क्रोध, नयो द्वंद्व, नये द्वेष, निंदा, द्वेष निंदा एवढे विकार त्या मनात नसू दे. आणि त्याच्यामध्ये नारायण असू दे, त्याच्यामध्ये हे नसू दे. अशा प्रकारची मागणी तुकाराम महाराजांनी केली. काम क्रोध, नयो काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद विसरणे. परमार्थातले शत्रू हे आहेत काम क्रोध, निंदा द्वेष द्वंद्व हे परमार्थातले शत्रू आहेत. ज्ञानोबा म्हणतात एक आडवावया आले दोष वैरीचे झोपटिले दया माझे पहिले ते अहंकार. ते आळवे येतात जसे एखादे शत्रू आपल्या आळवे येतात, समोरासमोर येतात, आपल्याशी सामना आणि द्वंद्व त्यांचं चालू होते. तसे विकार जाणून बुजून येतात परमार्थात आले की. म्हणून काम क्रोध आधी करून जे दोष आहे ते येऊ देऊ नको अशी मी एक मागणी केली. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती केव्हा प्राप्त झाली समजायचं, काम क्रोध गेले की उरते ते भक्ती आणि ते प्राप्त झाली ते भक्तीच राहत. पाहिजे तुकाराम महाराजांनी काय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. भक्ती ते नाही, भक्ती ते नमन हेवी आहे, भक्ती ते कठीण हेवी आहे. पण त्याच्या दुसरं सांगतो अजून तुकाराम महाराजचं प्रमाण, भक्ती ते नमावे जीवजंतु भूत शांत होणे भूत काम क्रोध हेवी आहे तुकाराम. जीव जंतू, लहान जीव जंतू जेवढे भूत मात्र आहेत त्या सर्वांच्या विषयी माझे नम्रता प्राप्त होऊ दे आणि काम क्रोधाचा ऊत शांत होऊ दे. काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही संत वाङ्मय आहे तोपर्यंत ते शब्द आहेत. नवीन पिढीला काही गोष्टी समजणार नाही. भूत कशाला म्हणतात? भूत बरोबर आहे. तो भूत पाहतच असते. आता आम्ही लहान होतो, आमची आई काय करायची, पावसाळा संपला समजा मग त्या घरामध्ये दूर व्हायचा, अंगणात चूल मांडून द्यायची, मस्त पैकी एखादा मातीचं असं मडकं ठेवायचे, डाळ लावायची खालून, त्याच्यात तुरीची डाळ टाकून द्यायची, ते वरण व्हायचं. मग त्याच्यावर तो फेस यायचा भूत भूत, ते करचिराचे बाजूला फेकून द्यायचे. पुन्हा आणखी भूत यायचा काही मिनिटांना, तर राहायला सोय मग आणखी फेकून द्यायचे. तिसऱ्यांदा तो भूत यायचाच नाही, मग ते मग वरण शांत होऊन जायचं, तो भूत बी शांत होऊन जायचा. असा काम क्रोधाचा भूत येते, भूत तो भूत शांत झाला पाहिजे. तो जेव्हा भूत असते ना, आताच्या नवीन पिढीला भूत कोण समजणार नाही म्हणतो मी. आताही वरण शिजवल्या जाते, पण तो भूत बाहेर येतच नाही.
त्या शिट्ट्या मारणारा सांगते की तुमचं शिजलं काढून घ्या चुलीवर. ऊत कुठे गेला? तो दाढीवरचा जो मळ आहे तो ऊत असते ऊत. आता तो जर तुमच्या पोटात गेला तर मग ऍसिडिटी होण्याचं काय होईल? अरे पचतच नाही ना. तुम्ही डाळ पचवू शकता पण ऊत कसा काय पचवलं? मळ आहे तो. ऊत फेकण्याची पद्धत पाहिजे. काम क्रोधाचा ऊत शांत झाला की मग ते मुळागे अशा प्रकारचं वरण तयार होऊन जातं. तसं काम क्रोधाचा ऊत शांत झाला की उरते फक्त ते खाली भक्ती. मग ते भक्ती इतकी परिपक्व होते, इतकी नम्र होते की ते जीवजंतूला सुद्धा देवच म्हणायला लागतं. नम्र झाला होता तेने या भक्तीची व्याख्या रजोगुणातून ज्याची निर्मिती आहे, रंजनातून ज्याची निर्मिती आहे, त्या काम क्रोधाचा ऊत शांत झाला पाहिजे. म्हणून ते काम क्रोध येऊच नाही मनामध्ये. म्हणून त्याची एक मागणी तुकाराम महाराजांना केली की हे आळकाठी आहे परमार्थातली अडचण आहे ती तेवढी दूर कर. म्हणून नयो काम क्रोध तिसरं म्हणलं त्याने की निंदा. परमार्थातलं सर्वात विघातक परमार्थ सफल न होऊ देणार जर काय असेल तर ते आहे निंदा. हा परमार्थातला दोष आहे. नामस्मरणाचे दोष सांगितले बघा, काही दोष आहे त्याच्यात. नामस्मरण आपण करतो पण दोष रहित करत नाही, सदोष करतो म्हणून त्याची प्रचिती येत नाही. औषध घ्या पण हे औषध तुम्हाला तेव्हा लागू पडेल याले ज्या गोष्टी काही वावळ्या म्हणजे ते पथ्य वावळं व पथ्य किंवा या तुम्ही इतकं औषध संपेपर्यंत घेऊ पण ते पथ्य जर पाळली तर ते औषध लागू होते. पण पथ्य पाळलं नाही औषध बी घेणं चालू आहे. रोग बरा होणे जेणे चुके अनुपान चुकलं नाही पाहिजे ना. त्याच्या मात्रा चुकल्या पाहिजे नाही, त्याचा अनुपान चुकलं पाहिजे नाही. ते कसे किती मात्रामध्ये घेतलं पाहिजे. पण त्याची पथ्य जर पाळल्या जात नसेल तसंच परमार्थात काय. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य विठ्ठल मात्रा घेतली तर तुम्ही ना आता मग पथ्य मी सांभाळलं पाहिजे. पथ्य जर सांभाळलं नाही तर काहीच होणे नाहीये. म्हणून तुकाराम महाराज परमार्थाचा आणखी एक दोष आहे निंदा. निंदा कशातून घडते? विनाकारणची निंदा येते. काही काम नाही नाम नाही विनाकारण करत बसता लोकांनी. आशा दैशी दुःखाते व्याधी निंदा दुरिते हे असो दैन्याते दुर्वगत. ज्ञानोबा काय म्हणतात? आशेतून दुःख प्रसवते, निंदेतून पाप प्रसवते. नसते पाप घरी येऊन जातात निंदा जर केली तर. म्हणून निंदा करत जाऊ नये. निंदा येते निंदका पाशी अशेष पापे. निंदकाजवळ जे शिल्लक पाप आहे, बेवारस पाप आहे, ज्याचा कोणीच वारस नाही त्याच्याजवळ येऊन पडते. म्हणून निंदा हा दुर्गुण नसावा. समाज उन्नती करायची असेल किंवा व्यक्तिमत्व विकास करायचा असतील तर ह्या गोष्टी नसल्या पाहिजेत. समाजात ज्या विकृत्या निर्माण करतात, समाज जो विकृत बनतो त्यातले हे जे काही दुर्गुण आहेत ते नष्ट झाले पाहिजे. तेव्हा सामाजिक सलोखता, सामाजिकता आणि पारमार्थिक वातावरण तयार होईल.
द्वेष हाही परमार्थातला एक अडथळाच आहे. भक्ती का होत नाही का हे दुर्गुण ते आडवे येत राहतात, बरे येत राहतात, म्हणून भक्ती सफल होत नाही. नामस्मरण सफल होत नाही. काही जे केली साधना ते सफल होत नाही. म्हणून तुकोबाराया म्हणतात की द्वेष हाही परमार्थातला एक मोठा दुर्गुण आहे. तुकोबाची मागणी विधायक आहे. विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ही जागतिक विधायक मागणी तुकाराम महाराजांनी केली की जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे. सर्व जगात एकच चैतन्य विकसित झालेलं आहे, ते म्हणजे देव आहे, नारायण आहे. तुम्ही अनेक त्याचे नाव घेऊ शकता. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जगामध्ये सर्व देव आहे, त्याच्यामुळं कोणाचा द्वेष करणं. तुम्हाला तर हे सांगतो, तुकाराम महाराजांनी हे सांगितलं की मारू नये सर्प संताची दृष्टी होतील ते कष्टी व्यापक पण. सर्पाला मारू नये संताच्या दृष्टीनं सर्प सुद्धा सर्प विंचू असे दुरून मावे वंदावे दुरून, पण सर्प विंचू नारायण नारायण आहेत. ते नारायणाचं स्वरूप आहे. जर आपण त्याला मारलं तर त्याला इजा पोचू शकते, ज्याची आपण पूजा करून राहिलो. ही समदृष्टी आहे तुकाराम महाराजची भक्तीची. हो, म्हणून त्याने सांगलं का बा मारू नये सर्प संताची दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपण. म्हणजे व्यापकपणाला कष्ट होते, म्हणजे मारू हे पण कष्ट त्याला होते, इतकी व्यापकता आहे. म्हणून कोणाचा द्वेष बस या गोष्टी परमार्थात असू नये अशा मागण्या तुकाराम महाराजांनी देवाकडे केलेल्या आहे. नय काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व सहन करण्याची एक क्षमता असली पाहिजे. सुख आहे, दुःख आहे, भूक आहे, तहान आहे, थंड आहे, उष्ण आहे, याला द्वंद्व म्हणतात. या सहन करण्याच्या गोष्टी आहेत. जे सहन करण्याची जेव्हा क्षमता तयार होते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं भक्ती रुजू होते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अशा प्रकारच्या मागण्या त्या देवाकडे मागत आहे. सर्व मंडळीची सर्वांची क्षमा मागतो. फक्त हजेरी लावायला चालू बर का. 9:30 वाजले की मला सांगून द्या. हो, जाणं बी लय लांब आहे. तिकडे म्हणजे माझा अर्धा जीव आता दुसऱ्याची मुलं सोडून आलो. जंगल आहे ना, तिथे गावच नाही ना, जंगलात एक आश्रम आहे. काय झालं, नाही सांगा म्हटलं. 9 वाजले, 9:30 झाले तरी 10-15 मिनिटं पुढे जाऊ द्या. बाबडी पडली त्याच्यामुळे आणखी उसाला उशीर झाला आहे. म्हणजे मी 6:30ला पिनच पोचलेलो होतो. काढले नाही आधी नावाची गाडी चला हरकत नाही. आता आणखीन एक तुकाराम महाराज मागणी मागला की देवा अजून तुला एवढ्या गोष्टी येऊ देऊ नको हे सांगितल्या आणि येऊ दे हे मी सांगितलं. आता माझ्या मनामध्ये जे एक परी विष परवडलं. विष माणसाला एकदाच मारते, पण जन्मजन्मी जे मारतात ते विष आहे. बदल काही नाही. विष आणि ये लावला की विष आहे. पण विष परवडलं, एकदा मारते काम होऊन जाते, पण विषय जन्मोजन्मी मारतात. म्हणून त्या विषयापासून मी विरक्त असावे मी सदा विषयी विरक्त. काया वाचा चित्त तुझे पायी. विषयापासून काय पाहिजे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच विषयामध्ये पंच प्राण्याचा घात झालेला आहे. पण माणूसच एक असा अजब प्राणी आहे की तो 5चे 5 विषय सेवन करतो. मग त्याचा काय घात होणार नाही. एका विषयाने जर एका प्राण्याचा घात होते, मग 5 विषय एकदा सेवन करणाऱ्या प्राण्याचा घात लवकर होणार. म्हणून त्या विषयापासून मी विरक्त असतो. विरक्ती माणसाला कधी येते, एखादा भला मोठं संकट त्याच्या पुढे येऊन गेलं मग तो विरक्त व्हायला लागतो. किंवा माणूस जसा जसा म्हातारा होतो ना, अंगम गलितम फलितम दशन विहितम तुंडम जातम
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पूर्ण. शंकराचार्यांनी मस्त स्तोत्र लिहिलेलं आहे. तेव्हा ते माणूस विरक्त होतो कधी, शरीरात बळ राहत नाही, शरीरामधले सर्व बळ नाहीसे होते, मग तो विरक्तीकडे झुकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं, रक्त अंगातलं गेलं की मग माणूस विरक्त होतो. अंगात रक्त असताना विरक्त झालं पाहिजे, म्हणजे मग त्याला भक्ती प्राप्त होते. विरक्ती आली पाहिजे ना, तारुण्यात आली पाहिजे, रक्त असताना आली पाहिजे. आमचं सर्व रक्त जाते मग विरक्त होतो. मग काय विरक्त होणार. त्या भरतुराईनं फार वैराग्य शतकामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही भोग भोगले, आम्ही विशेष सेवन केले, पण आम्हाला शेवटी असं समजलं की सर्व भोग वैभव ऐश्वर्य सोडून जंगलात जावं लागलं. त्याने एक श्लोक लिहिला, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता कालो न याता वयमेव याता तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. काय केलं त्याने, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, आम्ही भोग भोगले नाही, भोगानच आम्हाला भोगले. काळ गेला नाही, आम्हीच काळातून गेलो, काळाचा प्रवाह चालूच आहे. त्यांनी सांगलं का तृष्णा म्हातारी झाली नाही, ते तृष्णा एवढी वाढत गेली की आम्ही शेवटी म्हातारे झालो. तृष्णा जशीची तशीच तरुण राहिली, आम्ही म्हातारे झालो. भोगान भुक्ता वैमे भुक्ता, भोग आपण भोगत नसतो, भोग आपल्याला भोगत असतात. वैराग्य शतकामध्ये ते लिहून. आता एखाद्या माणसाच्या तोंडात जातच राहिले नाही, एक दिन आहे, त्याच्यामुळे तुम्ही ना सुपारीचं पानदान नेऊन ठेवलं, तो माणूस काय म्हणते, सोडली बा आपण 4-5 वर्ष म्हणजे तुम्ही ना सोडली की तुम्हाला सोडायचं का भाग पडला. म्हणजे भोग संपला की भोग्य वस्तू संपली. भोग्य वस्तू आहे, सुपारीच्या बागाही आहे, सुपारीचे पोते भरे, पण तुला खाण्याची जे भोगतावी शक्ती होती ते क्षीण झाली. मग भोग संपला की भोगता भोगता संपला, भोग तयार आहे. भोगानं भुगता वयमेव भुगता, भोग भोगले नाही, भोगाने आम्हालाच भोगलं. तृष्णानं जीर्णा, तृष्णा म्हातारी झाली नाही, आम्हीच म्हातारे झालो. कालो नाही गतो, काल गेला नाही, आम्हीच त्या काळातून गेलो, अशी परिस्थिती आहे. माणसाचा भ्रम जेव्हा दूर होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते. एक सूत्र आहे, जे ज्याच्या ज्ञानानं वाचते ते त्याच्या ज्ञानानं निवडतो. आता लक्षात ठेवा, सर्व डोकं चालवा लागेल. जे ज्याच्या ज्ञानानं वाचते ते त्याच्या ज्ञानानं निवडतो. आता समजा तुम्ही इकडे अंधारात गेले, उजेड आहे काय, थोडा उजेड आहे, थोडा आणि एवढ्यामध्ये एखादं सराट किंवा दोरी पडेल आहे वाटते तिकडे, तुमचा काय भ्रम झाला, साप आहे का तो, पण भासला की नाही. मग ज्याच्या अज्ञानानं जे भासते ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होते. पण सर्पाचं ज्ञान व्हायला पाहिजे की दोरीचं. अज्ञान कशाचं, साप कशाच्या अज्ञानानं दिसला, दोरीच्या. पण हे दोरीच आहे असं ज्ञान झालं की भ्रम निवृत्त झालं. जे ज्याच्या अज्ञानानं भासते ते त्याच्या ज्ञानानं, त्याचं ज्ञान झालं, दोरीचं निवृत्त झालं. निवृत्त दोरीचं अज्ञान होतं म्हणून भास झाला होता, दोरीचं ज्ञान झालं निवृत्त झाला. सापाचा काही संबंध नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विरक्त असलं पाहिजे, विरक्त. आमचं शिबिर चालू झालं एक मुंबईला, विषय योगायोगानं बौद्ध पौर्णिमा होती. आम्ही मुद्दाम 25 शिकवतो मुलाला.
हा मग ते पंचशील सांगून बोलतो तुमच्याजवळ. पाणातिपाता वेरमणी शिक्कापदं समादियामि. हे बुद्धदेवा, हे जो कोणी असेल निसर्गातला त्याने आमच्या हातून प्राण्याची कुठल्याही हिंसा होऊ नये, ती याच्यापासून विरक्त असावी. शिक्कापदं. आज मी अशी शिक्षा प्राप्त करत आहे तुझ्या साक्षीनं की आजपासून मी कोण्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. मग अशी जर झालं का असं जर ठरलं तर निर्भय होतील की नाही प्राणी? निर्भयतेने जगतील की नाही सर्व? पण तसं होत नाही. कामेच मिथ्याचारा वेरमणी शिक्कापदं समादियामि. काम विकारापासून व्यभिचारापासून मी अलिप्त असावं, विरक्त असावं. काय झालं? विरक्त अलग या गोष्टीपासून. सुरामेरय मद्यपमाद वाना वेरमणी. दारू सारखे पदार्थ, सुरा म्हणजे मदिरे सारखे पदार्थ सेवन करण्याची माझी प्रज्ञाशील नष्ट होऊ नये अशी मी त्याच्यापासून विरक्त असावं. समजा असं जर ठरवलं प्रत्येक समाजानं तर समाज चांगला होईल की नाही? गुन्हे होतील काय? जीव सर्व चांगले जगतील की नाही? पण हे वागत नाही ना तसे. कोण? सर्वच बरं म्हणतो मी, एका समाजाला नाही सांगत. विषयापासून जर विरक्त राहिले तर कशाला काही गोष्टी येतील? नर नारी भाडे अवघा नारायण दिसायला लागला. काय कशा काय होईल? देव दिसायला लागेल ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणता असावे मी सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी. काया शरीरानं, वाचेनं आणि चित्तानं तुझं स्मरण असावं आणि त्या स्मरणामध्ये तुझं अखंड स्मरण राहिलं ते कुठलेच विषय बाधा करणार नाही. म्हणून हे घडण्याकरता तू सहाय्य कर. करुणया सहाय्य पूर्वी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे नयो कामक्रोध निंदाद्वेषद्वंद्व बघा गोविंद निसंदेह जोपार कुमारी. ज्ञानदेव सोपार आणि शेवटी भगवंत. काय अल्पवयामध्ये या जगाचा निरोप घेणं आणि आपल्या डोळ्या देखत मायबापानं जाणं हे सर्वात दुःखदायक गोष्ट आहे. मी तर सर्व समाजाकरता प्रार्थना करतो की काही गोष्टी त्यांनी पाहू नये, त्या दुःखदायक आहे. लहानपणी दूध पिऊन राहिलं ते मुलगा, अजून त्या अन्न खात नाही, अशा वयामध्ये माय मरू नये त्या लेकराची. लहानपणी लेकराची माय मरू नये. तरुणपणामध्ये नेमका विवाह झाला आणि जो पती समजा मेला तर त्या स्त्रीला वैधव्य. म्हणून तरुणपणात पती मरू नये आणि म्हातारपणात मुलगा मरू नये. त्याच्या डोळ्यात एखाद सरणावर जाणं म्हणजे काय? दुःखदायक वेदनादायक गोष्टी आहे. अशा कितीतरी गोष्टी या चारी भावंडाच्या जीवनात आल्या, त्यांनी त्या पचवल्या. एवढं पचवून मी शेवटी मुक्ताबाईनं तो संदेश दिला की दादा विश्वरागे झाले वन्नी समते सुखे व्हावे पाणी. संदेश का द्यावा लागला? विश्वपट ब्रह्मदोरा हा मुलाचा संदेश मुक्ताबाईनं ज्ञानोबाला दिला. म्हणूनच हा सल्ला जर मुक्ताबाईनं दिला नसता, पाठी जर उघडली नसती तर तुम्हाला ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ आणि माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेणं, हिवारी
सर्वे उपकार जर कोणाचे असतील तर मुक्ताबाईचे. बाकीचे 11 अभंग आहे. अभंगाची सुरुवात तिथून झालेली आहे. विश्वर आगे झाले संत तुझी दाना जगी दया क्षमा त्याचे अंगी लोभ अंता नाही म्हणा जगी रक्त तुझी दाना. आणि शेवट मुक्ताबाईने काय केला? विश्वपट ब्रह्मदोरा काटे उघडा तुम्ही तरुण विश्व तर आहे. शेवटचं प्रमाण आहे. जे विश्व आग्नीसारखं आपल्यावर झालं, अग्नी झालं, त्या विश्वाला तारण्यासाठी तुमचा अवतार आहे. जगोद्धारा लागी धरीला जगोद्धारा लागी अवतार आहे तुमचा. जगोद्धारासाठी अवतार घेतलेला आहे. मग जे जग तुमच्यावर रागावलाय ते विश्व तारण्याकरता आपण आलेलो आहोत. म्हणून चिंता क्रोध मागे सारा काठी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजळ हृदय करा काठी उघडा ज्ञानेश्वरा. अशा प्रकारचा काठीच्या अभंगाचा संदेश ज्या मुक्ताबाईने दिला त्या मुक्ताबाईचा उद्या अंतर्धान सोहळा आहे. वैशाख वद्य दशमी या दिवशी आई साहेब मुक्ताबाई निरंजनी वीज कडाडली पायी मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाली. तापीच्या तीरावर जेव्हा मुक्ताबाई आली त्या ठिकाणी प्रचंड वादळ सुटलं. ढगांची गर्दी झाली. विजा कडकडायला लागल्या आणि इतका प्रचंड धुळाळ उडला त्या हवेनं की कोणी कोणाला दिसत नव्हतं. सारी पांगापांग झाली. एवढ्यामध्ये एक पूर्ण विजेचा प्रचंड लोड कडकड खाली आला आणि मुक्ताबाई वैशाख वद्य दशमीच्या दिवशी मुक्ताबाईनं या जगाचा खऱ्या अर्थानं अंतर्धान सोहळा त्यांचा झाला. जगाचा निरोप झाला. तो मुक्ताबाईचा पुण्यतिथी सोहळा उद्याच्या दिवशी आहे. त्या विजेच्या कडकडाच्या लोडासोबतच मुक्ताबाई त्या ठिकाणी गुप्त झालेली महाराजांची दिंडी मुक्ताबाईला जाते. आमच्या आश्रमाकडून जाते. चहा पाणी असतं, जेवण बी असतं. मुक्ताबाईचं खऱ्या अर्थानं हा पुण्यतिथी सोहळा. मी मुक्ताबाईची दिंडी जवळजवळ 17-18 वर्षे पायी चालू. दिंडी सोहळा जातात आपला खंडाळ्याला मुक्ताबाई फकरदस खंडाळा त्यांनी सरळ केला. त्यावेळेला मी शिवाजी दादा असताना महाराज असताना सगळे त्यावेळेला मी त्या सोहळ्यामध्ये येत होतो. पायी सोहळा अशा प्रकारचा मुक्ताबाईच्या सोहळ्यासोबत बी अनेक प्रकारचे अनुभव आले. आणि मुक्ताबाईच्या खऱ्या अर्थानं कृपा आहे. आणि मुक्ताबाई ज्याच्यावर खऱ्या अर्थानं वरदास्त करते, वरदास्त ठेवते, कृपा करते. खरंच ते मुक्ताबाई आहे. ती आदिशक्ती आहे, जगज्जननी आहे, ब्रह्मचित कला आहे. भरभरून अशा प्रकारचा देणं दिल्याशिवाय राहत नाही. मुक्ताबाईचा पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी शब्दाचा प्रकार म्हणजे त्यांची भगवत कथांचं वाचन ज्याने केलं किंवा इंद्रायणी ताई त्यांनी व्यासपीठाचं नेतृत्व केलं. भगवत कथेचं या ठिकाणी वाचन केलं. चला या ठिकाणी आजूबाजूला काही गाव काही दिसत नाही आहे. बाजूला वाटते गाव. मग तरी आपण या तीर्थक्षेत्रात तीर्थक्षेत्र म्हणायला पाहिजे. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य. तुकाराम महाराजचा अभंग आहे. तीर्थाची अपेक्षा काय आहे? तीर्थस्थळांची क्षेत्राची अपेक्षा काय? त्या स्थळावर धर्म वाढला पाहिजे. धर्माची उन्नती झाली पाहिजे. भरभरून धर्म वाढण्याकरता हे खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र असतात. तुकोबाचा तो एक अभंगात आहे.
कीर्तीची अपेक्षा तळीवाळे धर्म जाणावे ते वर्म बहु पुण्य. खूप पुण्य प्राप्त होते तीर्थक्षेत्रावर. तुम्ही अन्नदान करा, साधना करा, संकीर्तन करा, परमार्थ करा, तो दुपटीनं त्या ठिकाणी फलदायी ठरत असतो. हे त्याच्यातलं वर्म आहे. हा बघा तुकाराम महाराज फार सुंदर अभंग. जाणावे ते वर्म बहु पुण्य. कारण त्या ठिकाणी संत संगती प्राप्त होते, सत्संगाचा लाभ होतो, अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून तीर्थक्षेत्राला फार महत्व आहे. तीर्थक्षेत्रावरची सेवा म्हणा, वारीची सेवा म्हणा, ही निरपेक्ष सेवा आहे. निष्काम सेवेला फार महत्व दिलेलं आहे. निष्काम कर्मयोगच आहे आपला वारकरी संप्रदायाचा. निष्काम कर्मयोग माऊलीने किती सोप्या शब्दात सांगितलं. तुळशीची या झाडा दुरोणी न घेपे शिंतोळा, द्राक्षाची या मुळात दुधाची गाय. सकाम कर्म सांगितलं त्याने की द्राक्ष चांगले यावे म्हणून लोक त्या मुळाची दूध घालतात, पण तुळशी पासून काहीच फायदा नाही म्हणून पाणी टाकतात. पण तुळशीला पाणी टाकणं हा निष्काम कर्मयोग आहे. काय फळाची अपेक्षा? काही लाकडं कमायचं नाही, तसे बाकी इमारतीला यायला बाकीचे तर घालतच नाही. नको घालणार आहे त्याचे काही प्रश्न नाही. काही फुलाचा उपयोग नाही. पण तुळस हे निष्काम सेवा होते, निष्काम कर्म. ज्याच्यापासून फळ निर्माण होत नाही ते निष्काम कर्म. आणि द्राक्षाला दूध करून गेल्याचं द्राक्षाचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून हे सकाम कर्म झालं. ज्ञानोबाने याच्यापेक्षा सकाम आणि निष्काम कर्माचं उदाहरण दिलं. आपण जे विवणे दुहिता ते न मने पिता, तो सुटे ती प्रतिग्रहिता जवाईशी. काय होतं ज्ञानोबाला? तो बाप तर मुलगी देऊन टाकतो, आणि मुलगी देतो त्या दिवशी म्हणतो आजवर होती आमची नाता झाली, सुटला बाप. आणि ज्यानं पाणी ग्रहण केलं तो मी सोडून गेलं अटकलं. ज्यानं माझं म्हटलं की माझं नाही म्हटलं की सुटला. लय सोपं आहे. सकाम निष्काम भक्तीची व्याख्या मावळीने किती सोपी केली. बाप सुटतो जवळ निष्काम कर्म किती सोप्या पद्धतीनं माऊलीनं समजून सांगितलं. म्हणून हा निष्काम कर्मयोग आहे. आणि तीर्थक्षेत्रावरचं वारीचं आणि ज्याची काही सेवा घडते ती खऱ्या अर्थानं निष्काम असते. या ठिकाणी श्री संत मुक्ताबाईचं अधिष्ठान आहे. त्याचप्रमाणे संत शिवराम महाराज यांचं अधिष्ठान आहे. म्हणून एक हळूहळू तीर्थक्षेत्र होईल, तीर्थक्षेत्र वाढत राहील. आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी सेवा घडणं हे खरंच वर्म, पुण्याचं वर्म आहे, भक्तीचं वर्म आहे. आणि ते आमच्याकडून घडलं, आम्ही आमचं परम भाग्य समजतो. असू द्या. मुक्ताबाईच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं, अंतर्धान सोहळ्याच्या निमित्तानं हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये सर्वच कार्यक्रम यथासांग झालेले आहेत. हरिपाठ असेल, काकडा असेल, कथा असेल, कीर्तन असेल, हे असतील सर्व. म्हणून या ठिकाणी संतांच्या भाषेमध्ये सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गस्तुष्टुवान् स्वस्तिनभिः विषेम देवहितं यदायु. ओम शांती शांती शांती. सर्वांना ऋषीमुनींना अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे की 100 ऋतू गेलेले आम्ही पाहिले पाहिजे आमच्या डोळ्यानं. 100 वर्ष आमच्या कानानं ऐकलं पाहिजे. 100 वर्ष नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी. काय मागणी आहे? अगदी गात्राडी शुद्धांती अशी तशी मागणी केलेली आहे. तशी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून देवाच्या जवळ प्रार्थना केलेली, मागणी केली आहे. अशीच सर्वांना योगक्षेम प्राप्त हो, आणि सर्वांना आरोग्य प्राप्त हो, सर्वांना सुख प्राप्त हो, आणि सर्व लोक अशा प्रकारच्या आनंदात राहो, आनंद सर्वांना प्राप्त हो, आणि सर्व एकमेकांमध्ये समाविष्ट होऊन हे हृदयचे ते हृदय घातले, सर्वांचे हृदय एकच आहे असं समजून व्यवहार आपल्याकडून घडत राहो, अशा प्रकारची अपेक्षा
ज्ञानेश्वर माऊली दोन वर्ष झालं मी काही तेव्हा शिबिर चालू आहे. एक दुसरी अशी घटना झाली की आमचा जो मुलगा आहे म्हणजे आमचा नाही पण माझा समजतो मी माझ्यासोबत राहते त्याला मी जेवढं प्रेम द्यायचं आहे तेवढी माया द्यायची तेवढी माया देतो. तो मला खूप जीव लावतो. गाडीचं चालवणारा त्याच्या घरामध्ये परवा चोरी झाली. जवळजवळ 8-9 लाखाचं ऐवज ते चोराने नेलं. त्याचं मन जरा विचलित झाले. त्याच्या आईचं जरा मनात गोंधळ निर्माण झाला. तर मग ते आई कधी कधी अशी हे करते ती गेलो म्हणजे मग त्या आईला चांगलं वाटतं हो आपण गेलो पाहिजे बाबा लवकर. मला त्याने येताना सांगितलं कुठला होते मला माहिती आहे त्याकडे इलाज नाही या गोष्टी घडत असतात. चला असतो येण्याप्रमाणे झालेलं चिंतन आदिमाया आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी समर्पण करतो. शिवेला ठिकाणी स्वल्प विराम देऊन जय